रामकृष्ण हरी. आज मी असं एक चित्र पाहिलं की ते पाहून मला खूप समाधान वाटलं. आणि तुम्ही म्हणताल कोणतं बरं ते चित्र? ते म्हणजे मी आज काही मुलांना मैदानात खेळ खेळताना पाहिलं. तुम्हाला तर माहिती आहे आजकालची मुलं मोबाईलमध्येच अडकलेली असतात, पण मी आज साक्षात मुलांना मैदानात खेळताना बघितलं. चला तर त्या मुलांना भेटूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गावचे माऊली? पडवी गावचा. अरे बापरे, तुम्ही माऊली? वेळू गावचा. तुम्ही? नांदेड. बाबा केवढ्या लांबून लांबून आलात तुम्ही सगळे, आणि तुम्ही एकाच मैदानात खेळताय. मला तुम्हाला बघून खूप भारी वाटलं, कारण आजकालची मुलं पाहायला गेलं तर मोबाईल मध्ये गुंतलेली असतात आणि तुम्ही सगळे मैदानी खेळ खेळताय. मला खूप भारी वाटलं. बरं, तुम्हाला वारकरी संप्रदाय माहितीये का? वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामुळे आपल्या महाराष्ट्राला ओळख आहे. तिथे वारी करतात, तिथे नाचतात, आनंद घेतात, विठ्ठल 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 करतात. वा वा वा, तुम्हाला सगळंच माहिती आहे याचा अर्थ. बरं, मग मी तुम्हाला काय अध्यात्मातले प्रश्न विचारते, चालेल ना? हो. 5 पांडवांची नावं सांगा बरं. सांगा माऊली तुम्ही. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर. याचा अर्थ तुम्ही खूप हुशार दिसताय. बरं, मला 4 वेदांची नावं कोण सांगा माऊली. अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. बाबा, तुम्हाला तर 4 वेदांची नावही येतात. याचा अर्थ तुम्हाला आता मी आहे ना आता अवघड प्रश्न विचारणार. बरं, मला सांगा द्रौपदीचं वस्त्रहरण कुणी केलं? मी सांगू सांगा माऊली. दुःशासनाने. वा. मला सांगा ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी रचला? मी सांगू. सांगा. आपले छोटे माऊली. बोला माऊली कोणी? अशा सच्चिदानंद बाबा. सचिन तेंडुलकर. सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा. उत्तर बरोबर आहे. अरे वा, उत्तर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पण खूप गोंडस दिसताय. तुम्हाला मी उत्तर विचारलं, तुम्ही उत्तर दिलं. आता मी पुढचा प्रश्न विचारते तुम्हाला. आता थोडा अजून अवघड विचारणार बरं का, तुम्हाला सगळंच येतंय. बरं, मला सांगा आपला जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता, हा कोणी कोणाला सांगा माऊली. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. वा, कृष्ण, तुम्हाला तर सगळंच येतंय बाबा. बरं, मला सांगा शिवरायांचे गुरु कोण? समर्थ रामदास स्वामी. आणि अजून एक होते, त्यांना आठवतंय? तुकोबाराय. अरे वा वा वा, छोटे माऊली खूपच हुशार आहेत आपले. वा वा वा, मला खूप भारी वाटलं की तुम्ही मैदानी खेळ खेळता. मला सांगा